आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी। त्याच्यासाठी आपण तेल घेतले आहे। तेल तापले की आपण ह्याच्यामध्ये मोहरी 1 चमचा आणि जिरे टाकायचे। फणसाची भाजी करताना भाजीसाठी फणस बारीक आणायचा आणि तो वरून सगळा सोलून कट करून घ्यायचा आणि कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कट केलेले आपण फणसाचं टाकायचं आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मोहरी आणि जिरे तडतडले की याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा थोडासा परतला की याच्यामध्ये हळद टाकणार आहोत। हळद टाकलेली आहे। फणसाच्या भाजीमध्ये मसूर टाकले आहे मी। मसूर रात्रभर भिजवायची आणि सकाळी आपण ही फोडणीला घालायची। अख्खी मसूर म्हणजे पूर्ण भिजली जाते रात्रभर आणि फणसाच्या भाजीमध्ये छान लागते खायला। फणस हा कुकरला 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतलेला आहे बारीक चिरून। मसूर परतल्यानंतर कांद्यामध्ये चवीनुसार कांदा लसूण मसाला टाकलेला आहे 2 चमचे। तोही चांगला तेलात परतून घ्यायचा। एक 5 मिनिट आपण हे सर्व परतून घेणार आहोत तेलामध्ये। त्यानंतर फणस आपण उकडून घेतला आहे तो टाकायचा तेलात आणि छान असं एक 5 मिनिटं परतून घ्यायचा। भाजीमध्ये पाणी बिलकुल टाकायचे नाही आणि चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचे आणि 5 मिनिटं आपण हे वाफेवर असेच शिजवून द्यायचे। 5 मिनिटानंतर आपली फणसाची भाजी अशा प्रकारे तयार झाली आहे। वरून कोथिंबीर टाकायची। अशा प्रकारे आपली फणसाची भाजी तयार झाली आहे। खायला खूप छान लागते आणि करायलाही सोपे आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।